नमस्कार मित्रांनो, तिरुपती सीएनजी किट फिटिंग्समध्ये तुमचं स्वागत आहे। तिरुपती सीएनजी किट फिटिंग्स हे संभाजीनगरमध्ये बीड बायपास रोडला हिवाळे पाटील लॉन्चच्या समोर आहे। आज आम्ही निसानची मॅग्नाइट BS6 ही फिटिंग केलेली आहे आणि ती कशा प्रकारे फिटिंग केलेली आहे एकदा मी तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर करतो। जसं की तुम्ही बघू शकता, हे इंजन 3 सिलेंडर इंजन आहे आणि याच्यामध्ये आम्ही मोटोजेनची BS6 ऑटोमॅटिक सिक्वेन्शियल किट इन्स्टॉल केलेली आहे। तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता, हा इथे ECU आम्ही फिट केला आहे। इथे फिलिंग वॉल आहे, इथनं तुम्हाला गॅस फिल करायचा आहे। त्यानंतर ही इथं आहे इंजेक्टर रेल मधनं गॅस इंजिनमध्ये जातो आणि जो मेन पार्ट आहे रेड्यूसर, तो आम्ही ह्या कॉर्नरला इथे फिट केलेला आहे। हा रेड्यूसर आहे आणि हा जो रेड्यूसर आहे हा ड्युअल स्टेज रेड्यूसर आहे, जो ज्याचा परफॉर्मन्स ड्युअल स्टेजमध्ये गॅस जो पुढे इंजनमध्ये जो पाठवतो तो खूप प्रॉपर पद्धतीने पाठवतो आणि त्यामुळे इंजनचा परफॉर्मन्स खूप चांगला मिळतो। तर या प्रकारे आम्ही ही जी आहे ही समोरची सगळी फिटिंग आम्ही केलेली आहे आणि फिटिंग जर तुम्ही बघितली तर एकदम जशी कंपनी फिटेड येते तशी फिटिंग केलेली आहे। आणि महत्त्वाचं, इथे आम्ही कंप्लायन्स प्लेट फिट केलेली आहे। कंप्लायन्स प्लेट जी तुम्ही CNG ज्यावेळेस पंपावरती भरायला जातात त्यावेळेस CNG भरताना ही प्लेट बघितल्या जाते, तर ही कंप्लायन्स प्लेट पण आम्ही इथे माउंट केलेली आहे। BS6 मध्ये निसान मॅग्नाइटला अप्रूव्हल आलेला आहे आणि आपण आता ऑथोराइज CNG किट याच्यामध्ये बसू शकतो। याच्यामध्ये जी आम्ही टँक बसवलेली आहे ही आहे 12 किलो कॅप्सूल टँक, ज्यामध्ये साधारणतः 8 ते 9 किलो गॅस बसतो। आणि महत्त्वाचं जी आमची स्पेशलिटी आहे, आम्ही हे जे स्टँड बसवतो हे कंपल्सरी चॅसिस टू चॅसिस बसवतो, जेणेकरून पुढे चालून कधीही पत्रा फाटण्याचा प्रकार आमच्याकडे जर तुम्ही फिटिंग केलेली असेल तर कधीही होणार नाही। दुसरी गोष्ट, याचा जो CNG स्विच आम्ही जो माउंट केलेला आहे तो अशा प्रकारे माउंट केलेला आहे की ज्यावेळेस ड्रायव्हर कधी पण गाडी ड्राईव्ह करतो तर त्याला स्पेशल अटेन्शन CNG स्विचकडे द्यायची गरज नाही। तर मी आता गाडी चालू करतोय, इथे तुम्ही बघतायत की ही गाडी आता पेट्रोलवर चालू झालेली आहे। ऑरेंज लाईट पेट्रोल इंडिकेट करतो आणि ग्रीन लाईट CNG इंडिकेट करतो। तर थोड्या वेळाने हे RPM आणि टेम्परेचर बेस्ड असतं, तर दोन्ही कंडिशन्स मीट झाल्यानंतर ही गाडी CNG वरती कन्वर्ट होऊन गेली। आता तुम्ही बघू शकता, ऑरेंज लाईटवरती चालू झाली होती, तो लाईट बंद झाला आहे आणि खालचा CNGचा लाईट चालू झाला आहे। याचा अर्थ ही गाडी CNG वरती कन्वर्ट झाली आहे। आणि हे जे 4 ग्रीन पॉईंट आहेत हे तुम्हाला इंडिकेट करतात की गाडीमध्ये CNG किती अवेलेबल आहे। हे 4 लाईट संपल्यानंतर अजून एक लाईट असतो रेड, तो आहे रिझर्वचा। तर रिझर्वमध्ये सुद्धा तुम्हाला किती CNG आहे साधारणतः त्याच्यावरती तुम्ही कॅल्क्युलेट करून रिझर्वमध्ये पण व्हेकल चालू शकतात। साधारणतः 1.5 ते 2 किलो गॅस त्याच्यामध्ये अवेलेबल असतो। तर ह्या प्रकारे आम्ही निसान मॅग्नाइट ही व्हेकल फिटिंग केलेली आहे। व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि प्लीज सबस्क्राईब करा। थँक्यू।